IQ टेस्टबद्दल खूप लोकांना उत्सुकता असते आणि त्याच्याबद्दल माहिती पण करून घ्यायची असते. IQ टेस्ट कधी कधी ऑनलाईन पण करतात आणि कधी कधी ऑफलाईन करतात. मी ऑनलाईन IQ टेस्टला फारसं महत्त्व देत नाही, कारण पर्सन टू पर्सन टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यातल्या काही टेस्ट अशा आहेत की ज्या प्रत्यक्ष आपल्याला ॲडमिनिस्टर कराव्या लागतात आणि ते करत असताना मुलाचं जनरल बिहेवियर कसं आहे हे पण सायकॉलॉजिस्ट म्हणजे ऑब्झर्व करत असतात की मुलगा गोंधळून जातो आहे का, त्याला कधी कधी एखादी टेस्ट करायला भीती वाटते आहे का, किंवा तो बरोबर आहे का, चूक आहे का, मॅडम सांगा ना, असं पण विचारत असतात. ह्याच्यावरनं त्या मुलाची टेस्ट करत असताना त्याची मनस्थिती कशी आहे याची पण आपल्याला कल्पना येते. आणि जर लक्षात आलं की मुलं फारच टेन्स आहेत तर त्यांना अधिक रिलॅक्स करायचं, त्यांना अधिक त्यांच्याशी संवाद करायचा आणि मगच टेस्ट सुरू केली जाते. काही वेळेला काही सायकॉलॉजिस्ट या टेस्ट 2 भागामध्ये पण करतात, कारण त्यांना वाटलं की मुलं थोडीशी थकली आहेत तर अचूकपणे टेस्ट देता येते असं नाही, त्यामुळे मुलांना ब्रेक दिला जातो किंवा नंतर बोलवलं जातं. हे सगळं सायकॉलॉजिस्ट ठरवत असतात. त्याच्यामध्ये तुम्ही नाही मॅडम लवकर करून घ्या ना, मग परत त्याची शाळा, मग त्याचं असं, मग त्याचं तसं, मग त्याचा हा क्लास तो क्लास, असं करू नका. ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे, तेव्हा तितकंच महत्त्व तुम्ही देऊन त्याला करा. आता टेस्टमध्ये काय तपासतात, तर 2 गोष्टी तपासले जातात. IQचे हे 2 भाग झाले समजून घ्या. एक असतो ज्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा कस लागतो. कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता असते? ज्याला आपण म्हणतो वर्बल, म्हणजे शब्द आणि संख्या वापरून बुद्धिमत्तेचा कस लागतो. म्हणजे उदाहरणार्थ आता मी तुमच्याशी बोलतो आहे, हे शब्दामधनं सांगतो आहे, बरोबर आहे. हे शब्द समजतात का, कळतात का, त्यातले बारकावे समजतात का, शब्दामधला फरक कळतो का, माझ्याकडे व्होकॅब्युलरी किती, म्हणजे माझी शब्दसंख्या किती आहे, त्याचप्रमाणे माझ्या संख्येवरती माझं लक्ष केंद्रित राहतं का, मी पटापट संख्या मॅन्युप्युलेट करू शकतो का. नंतर मला जर मी एखादी कविता दिली, त्या कवितेचं मी पटकन समजा रसग्रहण केलं. एक साधं उदाहरण देतो, प्रत्यक्षामध्ये कविता देत नाहीत, पण त्याच्यामध्ये या मुलाची क्रिएटिव्हिटी किती आहे जी शब्दामधनं व्यक्त होऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ कविता लिहिणे किंवा गद्य समजून घेणे, आपण म्हणतो रीडिंग बिटवीन द लाईन्स, अशा गोष्टी समजण्याची त्याची किती क्षमता आहे. आणखी एक गोष्ट तपासली जाते, ते म्हणजे एखादी गोष्ट समजली की तिचं आकलन कसं होतं हेही तपासलं जातं. याच्यावरनं त्या मुलांची शब्द आणि संख्या लक्षात ठेवण्याची क्षमता किती आहे याचा पण अंदाज बांधता येतो. आता हे सगळे डिटेल्स आहेत, ते सांगण्यात काही अर्थच नाही, कारण ते प्रत्यक्षामध्येच तपासावे लागतात. मला पेपर फोडायचं नाही आहे. सो झाली ही एक बाजू. दुसरी असते त्याला आपण व्हिज्युअल आणि परफॉर्मन्स असं आपण म्हणत असतो. व्हिज्युअलमध्ये काय असतं, तर आधी आपण बघितलं की शब्द आणि संख्या यांना मॅन्युप्युलेट करणारा, यांचा वापर करणारा ह्याचा बुद्धिमत्तेचा इथे कस लागतो. जी दुसरी टेस्ट असते ज्याला व्हिज्युअल परफॉर्मन्स टेस्ट आपण म्हणूया, VQ असं पण त्याला म्हणणं आहे तिथं. त्याच्यामध्ये काय असतं, तर शब्द आणि संख्या याच्या पलीकडे डिझाईन असू शकतं, म्हणजे आकार असतात, वेगवेगळे शेप्स असतात, त्यांचं परस्परांशी नातं असतं, किंवा एखादं डिझाईन केलं जातं, ते डिझाईन पाहून त्याप्रमाणे ते करणं, लक्षात ठेवून त्याप्रमाणे ते करणं, किंवा काही गोष्टींचा सिक्वेन्स लावणं जी फक्त व्हिज्युअल असतात, किंवा मेजसारखी कोडी असतात की जिथे आय हँड कोऑर्डिनेशन करावं लागतं. म्हणजे आपली नजर आणि आपले हात म्हणजे आपली बोटं यांचं कोऑर्डिनेशन कसं आहे, म्हणजे आपण कुठेतरी बघत कुठेतरी काहीतरी लिहू शकत नाही, याला आय हँड कोऑर्डिनेशन लागतं. हे आय हँड कोऑर्डिनेशन कसं आहे त्याच्यावरनं त्या मुलाची ही क्षमता कशी आहे हे तपासलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की बुद्धिमत्ता ही केवळ गणित नाही तर अनेक गोष्टीवरती ती तपासावी लागते आणि त्यातनं आपल्याला त्याचा काहीतरी एक नंबर मिळतो. आणि IQ मधनं कधी कधी सायकॉलॉजिस्ट असंही सांगतात की टेस्ट करत असताना मुलगा किंवा मुलगी टेन्स होते, त्यामुळे आत्ता जे रिप्रेझेंटेशन आहे ते परफेक्टली ॲक्युरेट नाही आहे. मग अशा वेळेला आपण थोडं
काय कुठल्या टेस्टमध्ये अँझायटीचा प्रॉब्लेम आला याचा पण आपल्याला अंदाज सायकॉलॉजिस्ट देऊ शकतात आणि मग आपण त्याच्यावरनं ठरवू शकतो. यातूनच आपल्याला डिस्लेक्सिया आहे का याचा पण अंदाज येऊ शकतो. त्याच्या वेगळ्या टेस्ट आहेत पण अंदाज येऊ शकतो. लक्ष केंद्रित होऊ शकतं का याचा पण अंदाज येतो. आपल्या मनातली जी इन्फॉर्मेशन असते, जी माहिती असते, ती आपण ऑर्गनाईज करतोय का, त्याचा सिक्वेन्स कळतो आहे का याचीही आपल्याला माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे आपण लक्षपूर्वक एखादं काम करत असताना आपली एक वर्किंग मेमरी तयार होत असते. ही वर्किंग मेमरी आपली कशी आहे याचा पण अंदाज येऊ शकतो. मी अंदाज या अर्थाने म्हणतोय की ही टेस्ट थोडीशी तुमच्या मनस्थितीवर अवलंबून असते आणि मग त्यानुसार आपण पाहतो की रिपोर्ट काय आलेला आहे. नंतरचा प्रश्न असतो की हे वाढवता येईल का, म्हणजे खत पाणी घालून झाड मोठं करता येईल का. इच्छा बरोबर आहे, परंतु सर्वसाधारणपणे इंटेलिजन्स कोशंटमध्ये किंवा बुद्धिमत्तेमध्ये काही टप्प्यामध्ये फरक पडू शकतो. म्हणजे वयात येताना थोडा टप्प्यात फरक पडू शकतो, शाळेत जागल्यानंतर थोडासा टप्प्यात फरक पडू शकतो, थोडासा फरक पडू शकतो. परंतु बाय अँड लार्ज सर्वसाधारणपणे IQचे जे रिपोर्ट आलेले असतात ते कन्सिस्टंट असतात. पण कधी कधी काय होतं, उदाहरणार्थ मुलामध्ये जर जास्त चिंताग्रस्तता असेल तर ती दूर केल्यानंतर रिपोर्ट थोडा बदलू शकतो. दुसरी गोष्ट, मुलाची जर एकाग्रता होत नसेल कोणत्याही कारणाने तर एकाग्रता करण्याचं थोडं ट्रेनिंग दिल्यानंतर, थोडी ट्रीटमेंट दिल्यानंतर पण आपल्याला त्याचा IQ तपासता येतो. पण इथे आपल्याला मी म्हटलं त्याप्रमाणे डिस्लेक्सियाचा अंदाज येतो. म्हणजे त्याला लर्निंग डिझॅबिलिटी आहे, कारण शिकण्यामध्ये काही अडचणी येत आहेत का, बुद्धिमत्ता आहे पण शिकण्यामध्ये अडचणी येत आहेत का, या गोष्टीचा साधारण अंदाज येतो. परंतु त्या वेगळ्या प्रकारे तपासाव्या लागतात. तर हा IQची जी डिटेल्स आहेत ते तुम्हाला मी सांगितली. याच्यावरनं आपण साधारण अंदाज बांधू शकतो की मुलाचा कल कशाकडे आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी आढळून येते. म्हणजे त्याचा व्हिज्युअल परफॉर्मन्स हा अबाव ॲव्हरेज निघतो, परंतु वर्बल क्वेश्चन मात्र जस्ट ॲव्हरेज निघू शकतो. याचा अर्थ असा आहे की मुलाची त्या प्रकारची बुद्धिमत्ता, व्हिज्युअल आणि आय हँड कॉर्डिनेशनची जी बुद्धिमत्ता आहे ती अधिक प्रखर आहे. जी शिकण्याची, गणित वगैरे शिकण्याची जी बुद्धिमत्ता आहे ती ॲव्हरेज आहे. असे आपण साधारण त्यातनं आपल्याला अनुमानं काढता येतात. पण ही अनुमानं तुम्ही काढू नका, कारण ह्याची सगळी बारीक सारीक माहिती तुमच्याकडे नसते. तुमच्या सायकॉलॉजिस्टला मात्र जरूर विचारा आणि या प्रश्नांची उत्तरं शोधून काढा. आणि मुलाला या टेस्टची आपण कशी कल्पना द्यायची याची पण चर्चा सायकॉलॉजिस्टबरोबर करा. कधी कधी मुलांना जेव्हा आत्मविश्वास कमी असतो तेव्हा त्यांना समजावून सांगून, मन मोकळं करून, चिंताग्रस्तता कमी करून जेव्हा त्यांची टेस्ट घेतली जाते तेव्हा लक्षात येतं की पोरगं जाम हुशार आहे भाऊ. आणि मग त्यांना जर आपण हे समजावून सांगितलं तर लगेच त्यांचा चेहरा फुललेला दिसतो. कारण त्यांना वाटतं की आत्तापर्यंत मला सगळे म्हणत होते तू ना जरा ढच आहेस. हो सर, हे बघा माझा रिपोर्ट काय आहे. शाळेत दाखवायचा नसतो, तो आपल्याकडे ठेवायचा असतो. पण आत्मविश्वास मात्र त्यांनी नक्की वाढू शकतो. तर हे सगळे IQचे बारीक सारीक मुद्दे मी तुम्हाला समजावून सांगितले. ते लक्षात घ्या आणि टेस्ट करून घ्या. काही लोक विचारतात असे नुसतेच टेस्ट करून घेतली जाते का, चालते का. नक्कीच. अरे आपण मुलाचं वजन बघतो, उंची बघतो की नाही, ती पण असेसमेंटच आहे. तशी ही पण असेसमेंट करून घ्यायला काहीच हरकत नाही. जरूर करून घ्या, आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे.